काल कॅपिटल मेथड्स ज्या आहेत त्याच्या बाबतीत समजून घेतलं. दोन कॅपिटल मेथड आहे, एक फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता याच्यामधले ॲडजस्टमेंट किंवा याच्याचे इफेक्ट्स वगैरे याचा सगळा अभ्यास आपण कालच्या लेक्चरला केला आहे. आता आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे पार्टनरशिप आणि पार्टनरशिप फायनल अकाउंटवरचं. तर आज मी तुम्हाला फिक्स कॅपिटल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल याच्यावरचं उदाहरण घेऊन मी सांगणार आहे. उदाहरण म्हणजे एक्झाम्पल. कसं मेंटेन केलं जातं, कसं तो प्रश्न सोडवायचा याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला समजून देणार आहे. त्याच्यासाठी बोर्डावर एक मी उदाहरण घेतलेलं आहे. तर उदाहरण काय आहे ते मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो. ह्याच्यामध्ये पहा, एक्झाम्पल ऑन फिक्स कॅपिटल अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. याच्यामधलं उदाहरण आहे, आनंद अँड भारत आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 2:3. म्हणजे आनंद आणि भारत हे पार्टनर आहेत आणि त्यांनी प्रॉफिट किंवा तोटा हा 2:3 म्हणजे 2% एकाचे आणि 3% एकाचे म्हणजे 2:3 या प्रमाणात वाटून घ्यायचं ठरवलेलं आहे. आता या उदाहरणामध्ये दुसरं वाक्य, कधी ऑन 1/4/2019 कॅपिटल बॅलन्स आर आनंद कॅपिटल बॅलन्स ऑफ आनंद ₹60,000 and ₹30,000. तर कॅपिटल बॅलन्स ऑफ आनंद अँड भारत ₹30,000. म्हणजे 1/4/19ला आनंदचा कॅपिटल बॅलन्स होता 60,000 आणि भारतचा कॅपिटल बॅलन्स 1/4/19ला आहे 30,000. आता तिसरा टप्पा काय आहे, देअर ड्रॉइंग्ज आर ₹12,000 and 10,000 रिस्पेक्टिव्हली. आता हे उदाहरण सोडवत असताना उदाहरण पूर्णतः मनापासून वाचून घेणं, कॉमा, सेमी कॉमा, फुल स्टॉप हे पाहणं गरजेचं आहे. आता याच्यात काय म्हटलेलं आहे त्यांनी, देअर ड्रॉइंग्ज आर ₹12,000 and ₹10,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे त्यांचं ड्रॉइंग जे आहे ते 12,000 आणि 10,000 आहे. याच्यामध्ये एक खोच आहे, ती लक्षात आली की नाही ती मी सांगतो. ही खोच, आता ही खोच तुम्हाला सांगण्याचं कारण काय की उदाहरण सोडवताना याची गरज होते, ती पुढं सांगतो खुलासा काय आहे त्याचं. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोघांचं ड्रॉइंग किती, पण डेट ऑफ ड्रॉइंग मेन्शन केलं आहे का, नाही केलेलं. आता डेट ऑफ ड्रॉइंग जर मेन्शन केलेलं नसेल तर काय करावं लागतं हे आपण प्रोव्हिजन्स ऑफ पार्टनरशिप ॲक्टमध्ये पाहिलेलं आहे किंवा या उदाहरणाच्या खाली मी तुम्हाला सांगणार आहे. आनंद गेट्स सॅलरी ऑफ ₹2,500 पर मंथ. पहा, समजून घ्या नीट. आनंद गेट सॅलरी
ऑफ ₹2,500 पर मंथ, म्हणजे दरमहा 2,500प्रमाणे आनंद सॅलरी घेतो. भारत घेतो का? नाही. तर भारत काय घेतो? भारत इज एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 3% ऑन द नेट सेल्स विच इज ₹5 लाख. म्हणजे आनंदला 3% विक्रीच्या 3% नेट सेल्स म्हणजे नेट सेल्सच्या म्हणजे 5 लाखाच्या 3% कमिशन भारतला दिलं जातं किंवा तो त्याला पात्र आहे. एंटायटल म्हणजे काय? त्याला द्यावं लागतं किंवा पात्र आहे. आणि शेवटचं काय आहे? द फर्म्स प्रॉफिट इज 60,000. म्हणजे त्या फर्मचा नफा किती आहे? 60,000. आता हे झालं उदाहरण. आता या उदाहरणामधले अगोदर आपल्याला गणित सोडवण्याच्या पूर्वी, उदाहरण सोडवण्याच्या पूर्वी अगोदर वर्किंग नोट्स तयार कराव्या लागतात. त्या वर्किंग नोट्स कोणत्या? तर पहिलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आनंदचं किती असेल आणि भारतचं किती असेल? तर आनंदचं जे आहे कॅपिटल आहे 10,000, आपलं 16,000 इंटू 10% म्हणजे 10/100 इज इक्वल टू 6,000. म्हणजे 60,000च्या 10% म्हणजे 6,000. आणि भारतचं कॅपिटल आहे 30,000, त्याच्या 10% म्हणजे ते झालं 3,000. त्या उदाहरणात आपल्याला घ्यायच्या मुद्द्यापैकी पहिलं आपण घेतलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता दुसरं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय सांगितलेलं आहे त्यांनी? 12% पर ॲनम. परंतु इथे ड्रॉइंगची तारीखच दिलेली नाही आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो? अगोदर ड्रॉइंग काढून घेऊ. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अशा वेळेला नियम असा सांगतो की डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट मेन्शन्ड. इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट मेन्शन, द इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ऑलवेज टेकन 6 मंथ. म्हणजे 6 महिने. जर ड्रॉइंगची तारीख दिलेली नसेल, रक्कम उचलल्याची तारीख दिलेली नसेल, तर 6% 6 महिन्याचं व्याजची आकारणी केली जाते. आता 6 महिन्याचं व्याज म्हटल्यावर काय कसं येईल? इथे आनंदचं ड्रॉइंग आहे 12,000. आता 12,000च्या 1 महिन्याचं किती झालं? आता हे समजून घ्या. 12,000 गुणिले 12 100 म्हणजे 12 महिन्याचं 12% प्रमाण आणि ते 6 महिन्याचं म्हणजे 12,000 इंटू 12/100 इंटू 6/12 इज इक्वल टू 720. म्हणजे 12,000 गुणिले 12 महिन्याचं 12% दराने म्हणजे 12/100 आणि गुणिले 6 महिन्याचं म्हणजे 6/12. ह्याचं जर गणित केलं तुम्ही तर हे लक्षात घ्या. हे 2 शून्य गेले, 12ला 12 गेले, 120 गुणिले 6 इज इक्वल टू 720. आता हे झालं आनंदचं. आता आपण समजून घेऊया भारतचं. तर भारतचं ड्रॉइंग्स किती आहे? 10,000. त्याचं इंटरेस्टचं रेट किती आहे? 100 आणि त्यालाही 6 महिन्याचं इंटरेस्ट आकारलं जातं, कारण ड्रॉइंगची तारीख नमूद केलेली नाही. अशा वेळेला आता हे पहा, 12 हे 12 गेले, त्याच्यानंतर हे 100 गेले, म्हणजे 100 गुणिले 6 बरोबर 600. हे झालं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता तिसरं, आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचं ही नोट तुम्हाला परत वाचून दाखवतो.
इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ऑलवेज टेकन 6 मंथ. कधी? इन केस डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट मेन्शन. जर डेट ऑफ ड्रॉइंग नमूद नसेल तर 6 महिन्याचं व्याज हे आकारलं जातं. आता उदाहरणामध्ये तिसऱ्यांदा काय म्हटलेलं आहे त्यांनी की आनंदची सॅलरी ठरली आहे 250 रुपये पर 2,500 रुपये प्रतिमहा. मग 2,500 रुपये प्रतिमहा म्हणजे 12 महिन्याचे किती झाले? 30,000. तर हे झाले आनंदचे. परंतु भारतला मात्र सॅलरी नाही, त्याला काय आहे? कमिशन. ते कमिशन कशाच्या? नेट सेल्स. नेट सेल्स किती इथं? 5 लाख. त्याच्यात 3%. 3% म्हणजे हे 2 शून्य गेले, 5 त्रिक 15,000. हे झालं आनंदचं कमिशन, आपलं भारतचं कमिशन. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट किती आहे? तर द फर्म्स प्रॉफिट किती म्हटलेलं आहे त्यांनी? 60,000. आता हे 60,000 जे आहे ते फर्मचं प्रॉफिट आहे. परंतु ही फर्म कोणाची आहे? आनंद आणि भारतची. आणि त्यांचं प्रॉफिट किंवा लॉस हे वाटून घेण्याचं प्रमाण काय ठरलेलं आहे? 2:3. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट आनंदचं 60,000 इंटू 2/5 म्हणजे 2/5 म्हणजे 5 एक 5, 12,000 गुणिले 2 बरोबर 24,000. आणि भारतचं झालं 60,000 गुणिले 3/5 बरोबर 36,000. आता हे जे आहे या वर्किंग नोट्स तुम्ही एकदा क्लिअर करून घेतल्या तर मग तुम्हाला उदाहरण सोडवणं सोपं आहे. आता उदाहरण सोडवणं सोपं आहे हे बरोबर आहे, पण तुम्हाला एक जागरूकतेचं सांगून ठेवतो तिथे की उदाहरणामध्ये चकवा देणारी वाक्य लिहिलेली असतात. चकवा म्हणजे तुम्हाला संभ्रमात टाकणारी. म्हणून प्रत्येक उदाहरण इथून पुढे देखील मी आज सांगून ठेवतो, प्रत्येक उदाहरण ज्या ज्या वेळेला तुम्ही सोडवाल त्या त्या वेळेला त्याचा कॉमा, फुलस्टॉप या सगळ्या बाबीचा विचार करून मगच ते प्रश्न सोडवायला घ्या. आता हे मी तुम्हाला वर्किंग नोट्स वगैरे करून दिल्या. आता हेच उदाहरण मी प्रत्यक्षात तुम्हाला सोडवलेल्या पद्धतीमध्ये दाखवतो. अगोदर मी फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचं उदाहरण सांगितलं होतं आणि त्या उदाहरणामधले मुद्दे किंवा उदाहरणामधले ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या अगोदर आपण सोडून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण आज जे उदाहरण घेणार, जे एक्झाम्पल सोडवलेलं आहे ते टॅब्युलेट फॉर्ममध्ये कशा पद्धतीनं होईल हे मी तुम्हाला समजून देतो. तर फिक्स कॅपिटल मेथडमध्ये 2 हे उघडले जातात अकाउंट. तर याच्यात काय म्हटलेलं होतं? आनंद अँड भारत आर द पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. ऑन 1st April 2019 the capital balance are amounted Anand ₹30,000 and Bharat ₹30,000. आता 1/4/2019ला आनंदचा बॅलन्स होता. तर आनंदचा बॅलन्स होता तो आपण पार्टनर्स कॅपिटलमध्ये कुठं घेणार? बाय बॅलन्स बॉट डाऊन. किती? 60,000. आणि भारतचा बॅलन्स किती आहे? तो आहे 30,000. तो बॅलन्स आला 30,000. याची बेरीज केली 60,000 30,000. हा बॅलन्स हा पुढं कॅरी फॉरवर्ड केला जातो पुढच्या वर्षाला. तो कसा घेतला? 2 बॅलन्स कॅरीड डाऊन. किती? 60,000 आणि 30,000. 60,000 आनंदचा झाला, 30,000 हा भारतचा झाला. आता ह्या दोघांचे बॅलन्स पुढच्या वर्षाकरता बाय बॅलन्स
बॉट डाऊन 60,000 आणि 30,000. आता हे फिक्स कॅपिटलचं उदाहरण झालं. मग याच्यामध्ये काय झालं, कॅपिटल बॅलन्स हा वर्षाच्या सुरुवातीला 1/4/19ला जो होता तोच वर्षाच्या शेवटी राहिला 60,000 आणि 30,000. म्हणजे हे फिक्स कॅपिटल राहिलं. आता फिक्स कॅपिटल झाल्यानंतर कॅपिटल संदर्भातले ॲडजस्टमेंट उघडण्यासाठी फिक्स कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स करंट अकाउंट उघडलं जातं. त्या पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये ज्या ज्या ॲडजस्टमेंटचं आपण काल सोडवल्या त्या ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग कसं होतं हे आपण पाहून घेऊया. आता पहिल्यांदा आपण सोडवलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठं राहणार, कॅपिटल पार्टनर्स इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन कॅपिटल राहणार. ते आहे किती, आनंदचं आपण वर्कआउट केलं आहे 6,000, भारतचं आपण वर्कआउट केलेलं आहे 3,000. आता दुसरं, आनंदची आपलं ड्रॉइंग्ज आपण पाहूया. आता ड्रॉइंग्ज किती आहेत, तर ड्रॉइंग्ज आर 12,000 and 10,000. मग इथं काय होईल, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग्ज अकाउंट. किती, आनंदचे 12,000, भारतचे 10,000. आता तिसरा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितलेलं आहे त्यांनी, की 10%. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सांगितलं आहे 12%. 12% किती आलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ड्रॉइंग अकाउंट. किती काढलं आपण वर्कआउट केलं, आनंदचं 720 रुपये, भारतचं 600 रुपये. आता तिसरी एंट्री काय आहे त्याची, आता याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आनंद गेट्स सॅलरी पर मंथ ₹2,500. मग वर्षाचे किती झाले ते वर्कआउट काढले आपण तिथं, ते झाले 30,000. मग सॅलरी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी एंट्री होते. मग पार्टनर्स करंट अकाउंटला बाय सॅलरी 30,000. आणि चौथी एंट्री आहे कमिशनची. ती कमिशन कोणाला आहे, ते फक्त भारतला आहे. तर भारतला कशावर कमिशन आहे, नेट सेल्सवर. नेट सेल्स किती आहेत आपण वर्कआउट केलेले आहे 5 लाख. 5 लाखाच्या 3%. त्याचं वर्किंग काढलं आपण किती, 15,000. तर मग आपण ते जाणार कसं, एंट्री कशी होणार त्याची, की कमिशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटला बाय कमिशनला 15,000 रुपये होणार. आता चौथी एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता चौथी एंट्री काय आहे, त्यांनी काय दाखवलेलं आहे की फर्मचं प्रॉफिट किती आहे 60,000. आता हा 60,000 प्रॉफिट जो आहे तो आपल्याला कसा विभागायचा आहे, 2:3 या प्रमाणानं. त्याचं आपण वर्किंग केलेलं आहे. तर ते वर्किंगचं पोस्टिंग कसं होणार, की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजेच पार्टनर्स करंट अकाउंटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 24,000 आणि 36,000 येणार. 24,000 आनंदचे, 36,000 भारतचे. आता हे वर्किंग आपण जे केलं आहे ते वर्किंगप्रमाणे हे पोस्टिंग आहे. आता ह्या अकाउंटचा जो बॅलन्स आहे, म्हणजे डेबिट मायनस क्रेडिट और क्रेडिट मायनस डेबिट, विचेवर इज हायर. जर जी साईडचा बॅलन्स जास्त असतो त्याप्रमाणे प्रॉफिट किंवा लॉस त्याचा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होतो. आता इथं काय झालेलं आहे की पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स आलेला आहे 47,280 भारतचा आणि आनंदचा आलेला आहे 43,400.
आता हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होतो, त्याला म्हणतात बाय बॅलन्स बॉट डाऊन 47,280 43,400. आता हा बॅलन्स झाला पार्टनर्स करंट अकाउंटवर येतो. करंट अकाउंटवरचा बॅलन्स ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. करंट अकाउंट्स बॅलन्स मे शो डेबिट बॅलन्स ऑर क्रेडिट बॅलन्स. म्हणजे करंट अकाउंटचा बॅलन्स जो आहे हा डेबिट असू शकतो किंवा क्रेडिट असू शकतो. आता हे आपण समजून घेतलं आहे. पार्टनर्स फिक्स कॅपिटल अकाउंट मेथडमध्ये कसे अकाउंट्स उघडले जातात. म्हणजे फिक्स कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट उघडलं जातं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट उघडलं जातं आणि त्याच्या ज्या एंट्री असतात, त्याच्या ज्या ॲडजस्टमेंट असतात, त्याच्याकरता पार्टनर्स करंट अकाउंट हे उघडलं जातं. आता तुम्हाला जे मी एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे त्यांनी, हे एक्झाम्पल तुम्ही फिक्स कॅपिटल मेथडने सोडवा आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने सोडवा. आता आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने हे उदाहरण सोडून घेऊया. हे उदाहरण म्हणजे ते अगोदरच्या ह्याच्यामध्ये वर व्हिडिओत आलेलं आहे तिथे, किंवा आपण अगोदर वर दिलेलं आहे त्यानुसार, की आता तेच उदाहरण आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने सोडवू. आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये काय आहे, की फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग कॅपिटलचा समावेश होतो. आता पहिल्यांदा काय आहे तिथं, की पार्टनर्सचं कॅपिटल किती होतं वर्षाच्या सुरुवातीला, आनंदचं 60,000 आणि भारतचं 30,000. इथं आलं ते बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 60,000 आणि 30,000. आता त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण वर्कआउट केलं, त्याची एंट्री पण तुम्हाला झालेली सांगितलेली तुम्हाला आणि त्या माझ्या ह्याच्यात नमूदही केलेली आहे. तरी परत एकदा तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट ते आपण वर्कआउट केलेलं किती आहे, आनंदचं आहे 6,000, भारतचं आहे 3,000. आता सॅलरी, आता आनंदचीच फक्त सॅलरी आहे ती आपण वर्कआउट केलेली आहे, ती किती आहे 30,000. तर मग त्याची एंट्री काय होणार, सॅलरी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी 30,000 आनंदच्या खात्यात लिहिले जातील, भारतची सॅलरी नाही, त्यामुळे डॅश. आता कमिशन, आता कमिशन हे फक्त भारतला आहे, आनंदला नाही. मग ते आपण वर्कआउट किती केलं, 15,000. तर मग ते 15,000ची एंट्री काय होते, कमिशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजेच पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल बाय कमिशन 15,000. आणि शेवटची एंट्री कोणती आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा आपण विभागाला कसा आहे, 2:3 या प्रमाणात. मग तो आनंदचा किती आहे 24,000 आणि भारतचा किती आहे 36,000. मग बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 24,000 आणि 36,000 येते. आता ड्रॉईंग, आता ड्रॉईंगबद्दल काय दिलेलं आहे, की आनंदचं ड्रॉईंग आहे 12,000, भारतचं ड्रॉईंग आहे 10,000. त्याची एंट्री कशी होईल आता या फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉईंग अकाउंट, किती, आनंद 12,000, भारत 10,000. तसंच इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग दिलेलं आहे. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग किती आपण वर्कआउट केलेलं आहे, आनंदचं 720 रुपये आणि भारतचं 600 रुपये. एंट्री काय होणार, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग अकाउंट 720 रुपये आणि 720 रुपये. आता ह्या अकाउंटचा बॅलन्स आला, टू बॅलन्स किती आला, 1,07,280 आणि 73,400. आता हा बॅलन्स
पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होणार, तो आला बाय बॅलन्स बॉट डाऊन किती 1,07,280 आणि 73,400. अशा रीतीनं आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम हा पाहिला. तुम्हाला परत एकदा सांगतो की प्रॉब्लेम दिलेला असताना प्रॉब्लेममधल्या प्रत्येक गोष्टी खाचाखोचा म्हणजे कॉमा, फुलस्टॉप या गोष्टींचा बारकाईनं वाचन करून मगच प्रॉब्लेम सोडवा, म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम सोडवताना चुका होणार नाही. आता याच्यासाठीच्या नोट्स मी तुम्हाला फुटनोट देतो मी. आता या नोट्समध्ये नमूद केलेल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. पहिली नोटमधली नमूद केलेली गोष्ट काय आहे की करंट अकाउंट बॅलन्स मे अपियर आयदर साईड डेबिट और क्रेडिट. करंट अकाउंटचा बॅलन्स हा कोणत्याही साईडला डेबिट किंवा क्रेडिट साईडला असू शकतो किंवा असू शकतो. आता दुसरं, जर in the absence any instruction the capital account should be prepared by fluctuating capital method. In the absence of any instruction the capital account should be prepared by fluctuating capital method. जर कॅपिटल अकाउंट कोणत्या पद्धतीनं सोडवायचं याचा जर प्रश्नामध्ये उल्लेख केलेला नसेल तर ते फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनीच तो प्रॉब्लेम सोडवायचा. तिसरी नोट आहे, इंटरेस्ट ऑन लोन ऑफ पार्टनर इज ट्रीटेड ॲज अ लायबिलिटी. इंटरेस्ट ऑन लोन ही पार्टनर्सचं देणं असतं किंवा लायबिलिटी असते, म्हणून सो इट इज क्रेडिटेड टू पार्टनर्स करंट अकाउंट, म्हणून ते पार्टनर्सच्या करंट अकाउंटला जमा दिलं जातं किंवा क्रेडिट साईडला घेतलं जातं. परंतु बट वेन देर इज नो करंट अकाउंट अँड पार्टनर्स आर मेंटेनिंग फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, द इंटरेस्ट ऑन लोन ऑफ पार्टनर इज क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. परंतु ज्या वेळेला पार्टनर्स करंट अकाउंट नमूद केलेलं नसतं आणि पार्टनर्सनी जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा अवलंब केला असेल तर इंटरेस्ट हे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला जातं. या नोट्स तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती फार महत्त्वाची आहे. रोज तुम्ही 15-20 मिनटं तरी जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरचे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही तर मी तुम्हाला ते सोडवल्या स्थितीत देखील प्रॉब्लेम संपल्यानंतर देणार आहे. कारण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्येच तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात आणि ते फार सोपं आहे. आज आपण हे लेक्चर इथंच संपवूया.